पहिले बसून भाई हमारे को भी दिखाओ भाई। कार्यक्रमाला अगोदरच विलंब झालेला आहे, त्या अनुषंगाने कार्यक्रम लवकरात लवकर परिपूर्ण केला जाईल। आपण सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं। आपण सर्वांचं प्रथमतः निळे परिवार शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहेत। मुन्नू प्रथमतः सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान अर्हत सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संगतता आपले उद्धारक परमपूज्यने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर या महामानवास त्रिवार वंदन। श्रद्धा संपन्न धम्म प्रबोध उपासक उपासिका बंधू भगिनी बालमित्रांनो, उपस्थित जनसमुदाय, आज या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं असून निळ्या परिवारातर्फे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपणा सर्वांना कळण्यात अत्यंत आनंदच्या क्षणामध्ये निळे परिवाराने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रित्यर्थ आपण सर्वजण उपस्थित होऊन त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। निळे परिवारातर्फे आपणा सर्वांना सूचित केले जात आहे मान्यवर तुषार सुरेश निळे हे आर्मी मध्ये CRPF या पदावर 22 वर्ष प्रदीर्घ सेवा करून आज सेवानिवृत्त झालेले आहेत। तर त्यांच्या भावी जीवनाकरिता परिवाराच्या उत्कर्षाकरिता या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त महामानवांना स्मरण केले जाईल। तर या कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे। मान्यवर तुषार सुरेश निळे तथा त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सौ पूजा तुषार निळे या दोघांनी महामानवांना प्रथमतः पुष्प अर्पण करायचे आहे, दीप प्रज्वलन करायचे आहे। मान्यवर सुरेश बाबुराव निळे यांचे सुपुत्र आहेत। तर आणि आयुष्यमाती दिवंगत सुशीला सुरेश निळे या मातुश्री आहेत, त्यांच्या प्रतिमांना सुद्धा माल्यार्पण करायचं आहे। प्रथमतः दीप प्रज्वलन करायचं। जिजा तू मदत माल्यार्पण करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिमा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याचप्रमाणे मातोश्री सुशीलाई सुरेश निळे यांच्या प्रतिमांना देखील माल्यार्पण करायचं आहे। आईच्या फोटोला
अगोदर अभिवादन करायचे टेबलावर नमामि म्हणेल त्यावेळेस प्रणाम करायचा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्रिशरण पंचशील मी म्हणेल, नंतर आपण म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमद्दठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. पुष्प पूजा फुलं घ्यायचे थोडे थोडे प्लेटमधले हातात घेऊन उभं राहायचं आहे. तसंच ठीक आहे. हात जोड. सेलिब्रेट करायचं आहे सर्वांनी. हॅलो हॅलो. हां तर या ठिकाणी ठीक आहे 2 मिनटं थांबा इकडेच. आणि समोर यायचं दोघांनी समोरासमोर देऊन द्या. यायचं एक हार काढून जाते. महफूज तू महसूस कर तेरे पास हूँ मैं सदा. तुझसे नहीं हो सकता मैं पल भर भी अब जुदा. अब साथ है हम इस तरह आँखों के संग पलके. आ वक्त को ये बात हम एक बार फिर से कह दें. सारे गम से छुपा के हर नजर से बचा के जिंदगानी बनाया है तुझे. तू मिला जिस तरह सबा मिले, तू मिला जिस तरह सिला मिले, तू मिला जिस तरह दुआ मिले बाखुदा. तू मिला तो जैसे मैं जी गया.
अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ वतन जाने जा जाने मन ये समा ये बहार दिल विदा जानिसा। ऐ वतन जाने जा जाने मन ये समा ये बहार दिल विदा जानिसा। जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा
चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। सूरज कब दूर गगन से, चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से। बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। तुम ही मेरे जीवन हो, तुम्हें देख देख जी लूंगी। तुम ही मेरे जीवन हो, तुम्हें देख देख जी लूंगी। मैं तो तुम्हारे खातिर दुनिया का जहर पी लूंगी। तेरे पावन चरणों में आकाश झुका देंगे हम, तेरी राह में जो शोले हो तो खुद को बिछा देंगे हम। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत। भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत। जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए, जन्मों की दीवारों पर हम प्यार अपना लिख जाए। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है।
तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे, दिल ने बनाए कितने बहाने, दूजा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा, तेरे संग लाड लगावा वे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा वे, तेरे संग प्यार निभावा। मेरी दुआओं में इतना असर हो, हर दर्द गम से तू बेखबर हो। उम्मीदें टूटे ना मेरे आशियाने की, खुशियाँ मिले तुझको सारे जमाने की। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है।
मस्तपैकी उखाणा घ्यावा. तिला विनंती आहे की तिने उखाणा घ्यावा. हॅलो. फौजीचा पोशाख बघून ताट होते मान. फौजीचा पोशाख बघून ताट होते मान. तुषार राव आहे निळे परिवारांची शान. हॅलो. म्हणजे दोन शब्द बोलावंसं वाटतंय की जसं मोठ्या भाऊला नोकरी लागली, ज्या दिवशी नोकरी लागली त्याने त्याचा नोकरीचा प्रवास चालू केला आणि त्याच दिवशी माझं लग्न झालं, मी वेगळा प्रवास चालू केला. सांगावंसं वाटतं की आज 20 वर्ष, आजच्या दिवशी तरी असं वाटतं की म्हणजे 20 वर्ष फार छोटे झाले, पण जर प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर 20-22 वर्षाचा जो काही कालावधी होता तो खूप मोठा होता. त्याच्यामध्ये एवढे चढ उतार आले, खूप त्रास झाला, पण तरीसुद्धा मोठ्या भाऊनी जे कर्तव्य केलं, जे काम त्याने केलं, त्याच्याशी नेहमी बोलणं होत होतं की काम कसं आहे, काय आहे, ते ऐकून म्हणजे एवढं मनाला धडकी भरायची की बाबा आपण इथं राहून आपल्याला किती त्रास होतो, पण ज्यावेळेस तो प्रत्यक्ष काम करत होता तिथे त्याला किती त्रास होत असेल, पण त्याने कधी पण आपल्या चेहऱ्यावरती किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला एवढं जाणवू दिलं नाही. मोठे पाठीमागे जागा इकडे जागा पाठीमागे. मोठ्या भाऊने जसं देशाची सेवा केलेली आहे, त्याने जसं तिथे आपलं कर्तव्य दाखवलेलं आहे, तसंच त्याने कुटुंबासाठी पण खूप काही केलेलं आहे. त्याने जे कुटुंबासाठी कर्तव्य केलेलं आहे ते पण खूप अफाट आहे. म्हणजे असं त्याने असं कोणतंच नातेवाईक किंवा असं त्यांनी असं दूर केलं नाही, प्रत्येकाला आपल्या जवळ केलं आणि ज्यालाही मदत पाहिजे, जो कोणी अडचणीमध्ये होता तो नेहमी त्यांच्या पाठीशी राहिला. आम्ही असो किंवा दुसरे नातेवाईक असो, तो नेहमी पाठीशी राहिला. तो इवन आसाम असो, जम्मू काश्मीर असो, बालाकोट असो, कुठेही जरी असला तर त्याचा एक दिवशी दररोज फोन येतच असे. घरी तर तो नेहमी करायचा, पण आम्हाला नातेवाईकांना तो डेली करत असाल. सर्वांची तो खुशाली घेत होता. म्हणजे असं नाही की त्याला सर्वांचीच काळजी होती, कुटुंबाची नाही पण सर्वांचीच काळजी होती. तो सर्वांनाच जवळ घ्यायचा, सर्वांशी खुशाली विचारायची, कोणाला काही त्रास आहे का जाणून घ्यायचा आणि त्याचं सोल्युशन काढायचा तो नक्की प्रयत्न करायचा. इव्हन म्हणजे माझ्या आजारपणामध्ये कोविडच्या काळामध्ये पण त्याने खूप सपोर्ट केला. म्हणजे ज्यावेळेस आपण एकटं पडतो त्यावेळेस त्याने पाठीमागं राहून खूप सपोर्ट केलेला आहे. मी तर त्याचे ऋण कधी विसरणार नाही. म्हणून आज मला त्याच्याविषयी एवढं बोलावंसं वाटतंय, कारण की आज मंच भेटलेला आहे. बहुतेक कोणासमोर किंवा त्याच्यासमोर मला बोलता येणार नाही, पण आज एवढा चांगला प्रसंग आहे तर त्याच्यामुळे मला हे 2 शब्द बोलावंसं वाटलं त्याच्याविषयी. मला त्याला भविष्यासाठी, पुढच्या जीवनासाठी खूप त्याला शुभेच्छा द्यायच्या आहे की आता रिटायरमेंट झालेलं आहे त्याचंवालं. मे बी आता तिकडची जबाबदारी तर त्याची संपलेली आहे, पण आता कुटुंबाची जबाबदारी तो व्यवस्थित पार पडेल हे तर काही सांगायची गरज नाही. पण आज आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की प्रत्येक टायमाला तो ज्यावेळेस जायचं कामावरती आम्हाला फार टेन्शन यायचं की बाबा आता हा गेलेला आहे, आम्ही कधी आता भेटू याला. आज जसं आपण रेल्वे स्टेशनवरती ज्यावेळेस त्याचं स्वागत केलं, मला वाटतं तो क्षण तर मी आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही की ज्यावेळेस त्याला आम्ही हार टाकत होतो, मिठी मारत होतो, मला तर म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येत होतात आणि मी सर्वांचेच डोळे असे ओले झालेले बघितले आणि इवन मोठ्या भाऊचे सुद्धा झालेले. म्हणजे हे प्रेमाचं दर्शन दाखवतं की बघा आपल्याला किती काळजी, त्याला आपल्याबद्दल काळजी आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काळजी आहे. जरी काळजी जर नसती तर आज कोणी तिथपर्यंत गेलं नसतं किंवा तुम्ही लोक इथपर्यंत आले नसते. हे काय आहे
त्याच्याबद्दलचं प्रेम आहे, त्याने कमवलेलं प्रेम आहे. त्याने एवढं 20 वर्ष जे काम केलेलं आहे, त्याने सर्वांना जिव्हाळा लावलेला आहे. आज हे त्याचंच दर्शन आहे की आज एवढं किती सारे लोक पब्लिक आलेली आहे की त्याच्यावर प्रेम करतात म्हणून आले, नाही तर कोणीच आलं नसतं. मी त्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझा लहान भाऊ लहान असला तरी त्याचे कार्य अगदी मोठ्या भावासारखे. तो सुरुवातपासूनच फार कष्टाळू होता. 10वी नंतरच तो पप्पांसोबत कामाला लागला. 10वी मध्ये असताना 10वी झाल्यानंतर घरातली थोडी कंडिशन खराब असल्यामुळं तो पप्पासोबत 10वी नंतरच कामात. सकाळून ट्रेनिंग, जिम करणे, एक्सरसाइज करणे, रनिंग करणे, अगदी काम करून हे पण बॉक्सिंग सुद्धा करायचं. त्याचे भाऊचं ज्या वेळेस जॉब लागली होती त्यावेळेस माझं लग्न जुळून आलं आणि त्यावेळेस तो माझ्या लग्नात नव्हता आणि माझ्या लग्नामध्ये बहिणीच्या लग्नामध्ये भाऊ नसणं हे भाऊलाच माहिती आहे कसं असेल. 22 वर्ष त्याचे जे जॉब त्याने केलं, CRPFचे जे जॉब केलं त्याचं श्रेय मी पूजाला देते. कारण 22 वर्ष जेव्हा माणूस आपल्या घराच्या बाहेर असतो, आज आपणच विचार करा 2 दिवस आपला नवरा बाहेर गेला तर आपण कितीदा फोन करतो. तर ती मुलगी किती विचार करत असेल की आपला नवरा, आणि अशा ठिकाणी गेलेला आहे की जिथे अगदी क्षणोक्षणी संकट आहे. ती आपलं मनोबघत कधी दुसऱ्यांना सांगत नसते. तर अशा प्रत्येक फौजीच्या स्त्रियांना मी सल्यूट करते. मला एक क्षण आठवतं. माझी मम्मी ज्या वेळेस आजारी होती आणि भाऊ आसामला होता, मम्मी नेहमी त्याची आठवण काढत असे. त्याला म्हणत होती नेहमी की भाऊ कधी येणार, भाऊ कधी येणार. आता मी बहीण, मी भाऊला फोन केले, येऊन जा, कसला विचार नाही काय नाही. मला भाऊ जेव्हा बोलला, दीदी यायला काही नाही, पण विचार कर मी तिथून यायला मला 5-6 हजार लागेल, तेवढे पैसे आपल्या मम्मीला खाण्याला आणि ट्रीटमेंटला होईल. म्हणजे त्याने किती लांबचा विचार केला. फार दुःखाचे क्षण होते ते. आज मम्मी असते ना, अगदी खुश झाली असते. मुलीचे काय विचार असतात? मुलीचे विचार असतात किती श्रीमंत मुलगी असते, तिच्या सासरी खूपच श्रीमंत असतात, तसंही आपला राजा आपल्याला राणीसारखा ठेवतो, पण तरी मुलीच्या मनात काय विचार असतं? आपला भाऊ कसा आहे, आपले पप्पा कसे आहे, आपली मम्मी कशी आहे. सतत नेहमी त्यांना काही झालं की असं वाटतं पंख फुटावं आणि त्यांच्या जवळ जावं. पण जेव्हा मी बघते की माझे पप्पा मला सांगतात, बेटा बघ माझ्या कपाटामध्ये माझी अशी 2 बनियान आहे, तरी भाऊने मला 2 बनियान अजून आणून ठेवली. भाऊ जाताना काजू बदाम सर्व पप्पांचं सामान ठेवून जातो. पप्पा आजारी पडले तर पूजा लगेच 500ची नोट देते, पप्पा रिक्षाने जा आणि रिक्षाने या. तर त्या मुलीला काय माहेरून काय नाही पाहिजे असतं, की काही अपेक्षा असते फक्त आपल्या आणि आपल्या आई वडिलांना सांभाळणारे
मुलगी असली हीच अपेक्षा असते. हा, आमचे भाऊ अगदी अगदी आमचा भाऊ, मोठा भाऊ, जो हिरवं नारळ असतं, जे बाहेरचं जे ऊन वारा पाऊस सहन करतं, कष्ट सहन करतो, पण परिवाराला आनंदित ठेवतो, असा माझा भाऊ. आणि माझा विक्की अगदी नारळाचं जे हार्ड पार्ट असतं ना, कवटी, तो आहे. थोडासा रागीट स्वभाव आहे, जरासा दणका लागला की लगेच टीच पडते, असा स्वभावचा आहे. पण अगदी त्याचं मन पण की आपले परिवार आनंदित राहिले असेच विचार असतात, पण थोडा रागीट स्वभाव. आणि माझा राजू अगदी नारळाच्या पाण्यासारखा आहे. त्याला कितीही बोला, काही बोला, रागाने बोला, पण नंतर गोड गोड पाण्यासारखा मधुर बोलायला लागतो, दीदी दीदी करायला लागतो. चौथा आमचा गौरव निळे. नारळ फुटलं की काय वाटलं जातं? खोबरं. म्हणजे सगळ्या भावांमध्ये उठून दिसणारा गौरव. असे हिऱ्यासारखे माझे भाऊ आहे. आणि इतके हिऱ्यासारखे की त्यांच्या बायकांनी सोन्यामध्ये मळून ठेवलं तरी काय कमी. देव त्यांना आनंदित सुखी ठेव. आणि त्यांना काय कमी जास्त झाली तर या बहिणीला बघू, बहिणी काय तुम्हाला सोडणार. माझे सर्व आनंदित राहो, सुखी, हीच मी गौतम बुद्धाच्या यांनी प्रार्थना करते. जय भीम. आता मी श्रद्धा साबळे हिला विनंती करतो की तिने 2 शब्द बोलावे. म्हणूनच तो मामा असं म्हणतात ना, आईनंतर जो जीव लावणारा असतो तो मामाच असतो. आणि खरंच मी लहानपणापासून खूप अनुभवलंय. मी लहानपणी शाळेत असताना मी सर्वात पहिली वाच्या, पूर्ण लाडातली, सगळे ओळखतात मला चकोली म्हणून. सगळे जो हट्ट पूर्ण सगळा त्यांनी पूर्ण केलेला आहे, सगळा. इव्हन मामींनी सुद्धा मी जे पाहिजे, हा मामी मला हे पाहिजे, हा चकुली काय पाहिजे का, हा या चकुली, सगळं काही गोष्टी, कुठल्या गोष्टीमध्ये नाही, काहीच नाही. खूप सपोर्ट केलेला आहे. आणि मामाचा स्वभाव सगळ्यांना म्हणजे डेंजर असं वाटतो. आम्हाला तर कधी नाही वाटला, आमच्यासाठी फ्रीलीच होते ते, पण सगळ्यांसाठी ते कडक. म्हणजे आता काही ज्यांचं चुकलं वगैरे तर त्यांना घाबरणार आहे. हा चल मी मोठे भाऊला फोन करतो, मोठे भाऊला बोला, ते बोलतील. त्यांचा स्वभाव डेंजर आहे, पण आम्ही स्वतःहून जवळून बघितलंय. ते 2 शब्द तुम्हाला बोलतील, पण आम्ही बघितलंय आतमध्ये ते एकटे शांत विचार करतात की मी बोललोय, पण हे चुकीचं तर नाही बोललोय ना, म्हणजे चुकीचं नाही, पण म्हणजे वाईट, दुसऱ्यांना समोर वाईट तर नाही वाटलंय ना. आम्ही हे सगळं मामाची मेहनत पूर्ण खूप जवळून बघितले. कसं राहायचं, कोणाशी कसं वागायचं, त्याचे शब्द असतात. नाही बेटा, जे आपल्या घरी येतात ना त्यांना सगळ्यात म्हणजे सुखी राहिले पाहिजे, ते पुन्हा आपल्या घरी आले पाहिजेत. त्यांचे स्वभाव आम्ही पण त्यामध्ये म्हणजे त्यांच्यामुळेच आम्ही खूप शिकतो, आम्ही बघतो, त्याच्यामुळेच त्यांचे गुण आमच्यामध्ये येतात. आणि हे सर्व गुण म्हणजे आपली फॅमिली पूर्ण, आजी आजोबा सगळी पूर्ण फॅमिली पासून, म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जे गुण आहेत तेच आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. मला आठवतं लहानपणी म्हणजे जे आजोबा मोठे भाऊ म्हणतात ना की हा चल पाहुणचार सगळ्यांचा आला तो चुकीचा केलाच नाही पाहिजे, सगळ्यांचं केलं पाहिजे. आम्ही लहानपणापासून आजीचं बघायचो. आजी म्हणजे इथे पैसे मागायला येतात ना, लहान मुलं यायची अशी देवाचं घेऊन, तर आजी आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय. नाश्ता, दररोज नाश्ता, असा गरम गरम पराठे द्यायचे. म्हणजे हे सगळे छोटे छोटे गुण असतात, पण ते आपण आपल्या मध्ये अनुभवून ह्यांच्याकडून सगळ्यांकडून शिकलो ना आपण. आम्ही खरंच खूप प्राऊड करतो मामाला. असा मामा सगळ्यांना भेटतो. खरं आम्ही खूप प्राऊड करतो. आणि मी खरंच खूप प्रयत्न करेल की त्यांच्यासारखेच गुण, दोघांसारखे गुण मी खूप प्रयत्न करते. आपण म्हणजे एकत्र आपल्यामध्ये पण येईल, खूप प्रयत्न करते. छोटीशी कविता आहे.
निवृत्ती वाटा वेगळ्या नाही होत आहेत त्या, बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी, आपल्यासोबत बऱ्याच अनुभवाची वाट आहे. निवृत्ती म्हणजे पोच पावती, आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड होऊन आपण अमुक जागी पोहोचण्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे, आपल्यासाठी सगळेच रविवार असतील इथून पुढे. सणावाराला होणाऱ्या गाठीभेटी कामाऐवजी आपल्या घरीच होतील इथून पुढे. उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणायची गरज नाहीये बरं का. मित्र आता कुठल्याही भलत्याच वेळी कॉल करतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं, आपल्याला आवडतं जे त्यातच रमायचं. गायन वाचन पटकन ती तब्येतीला परवडेल ते सगळं करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. स्कोरसाठी नाही तर आनंदासाठी खेळायचं. स्कोरसाठी नाही तर आनंदासाठी खेळायचं. धन्यवाद. आता आमचे साडू भाऊ राजू वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन 2 शब्द बोलावे. आणि हार्दिक अभिनंदन. भाऊच्या सन्मानार्थ मी 2 शब्द व्यक्त करतो. बड़े दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं. बड़े दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं. अपना लो या ठुकरा दो, प्यार का तोहफा लाए हैं. जो दिलों के नाते हैं वो जोड़े नहीं जाते. जो दिलों के नाते हैं वो जोड़े नहीं जाते. जोड़ लिए तो फिर तोड़े नहीं जाते. ये नाते ये नाते ये नाते दिल में बसाए हैं, प्यार का तोहफा लाए हैं. बड़ी दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं. अनजाने लोगों में कोई साथी तो मिलेगा. अनजाने लोगों में कोई साथी तो मिलेगा. कोई तो होगा जो हमको समझेगा. ये सपना ये सपना ये सपना दिल में बसाए हैं, प्यार का तोहफा लाए हैं. बड़ी दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं. आज आमच्या मामाचे आमचा मोठे मामा त्याची आज सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि आज आम्ही सकाळी खूप धम्माल केली. सगळ्यांनाच माहिती आहे, ऑफकोर्स होतेच सगळे आमचे जे जवळचे नातेवाईक वगैरे सगळेच होते. तर सर्वात आधी तर मी बाकीच्या गोष्टी नंतर बोलते, पण पहिला सर्वात आधी माझ्या मोठ्या मामांना म्हणजे तुषार निळे यांना आजच्या सेवानिवृत्तीच्या दिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. त्याचबरोबर आज आम्हाला म्हणजे जसं काकांनी सांगितलं, अनिल काकांनी सांगितलं, लीला मावशीने सांगितलं त्यांच्याबद्दल, तसंच माझ्यासोबत म्हणजे आमच्यासोबतही खूप आठवणी आहेत त्यांच्याबद्दल. लहानपणी मी यायची तेव्हा माझी ताई श्रद्धाताई छकुली ती हे मामा आणि मोगली मामा हे तिघं मला खूप चिडवायचे आणि मी खूप रडायची. मला खूप म्हणजे खूप नाव मी टार्गेट असायची ऑलमोस्ट. हां, खूप चिडवायची खूप म्हणजे
हां जाऊ दे, आत्ताही कोणी कोणी नाव घेतात. हां पण हां, आणि मोठे मामा सांगायचं झालं तसं तर त्यांनी माझं नाव वगैरे पण घेतलंय, पण आत्ता ऑलमोस्ट म्हणजे जे पण काही सगळ्यांसोबत ते बिहेव करतात, त्यांनी फॅमिलीमध्ये पण प्रत्येक सुखादुखामध्ये सगळ्यांच्या आमच्या म्हणजे जेही काही नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. कधीच असं काही परिस्थिती असो ते नेहमी धावून आले, ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा दिवाळीत किंवा हिवाळ्या म्हणजे सुट्ट्यांमध्ये इकडे यायचो तेव्हा आमचे पण सगळे हट्ट पुरवलेत. मामी पण, आमच्या मामींनी पण आमच्यासाठी खूप म्हणजे आता जर त्यांच्याकडे काही आलंय आणि काय पाहिजे तर छकुली संचिता त्यांच्यासाठी खूप हे कर ते कर, किंवा मोठे मामा पण जसं छकुली संचिता आले तर काय काय हे बनवा ते बनवा, असे करू तसं करू. सगळे आम्ही जेव्हा मामा भांजे सगळे आम्ही यायचो, जय करण आम्ही सर्वजण एकत्र जमा व्हायचो, तर ते आम्हाला खूप प्रेम द्यायचे. आणि त्याचबरोबर मोठे मामा आमचे खूप छान आहेत. त्यांचा स्वभाव खरंच म्हणजे आहे रागीट, थोडेसे कुचके आहेत. हां माहिती आहे, कुचके आहेत. मी त्यांना बोलते, आमची एक मस्करी चालते, ते पण मला बोलतात, ते काही पण बोलत असतात. आता मी शब्द नाही सांगू शकत कारण तुम्ही मला बोलाल ना, म्हणून मी माझं स्वतःचं कशाला सांगू ना. तर मग त्यांनी मला खूप काही ओके, 2 शब्द संपवते. चला, तर त्याचबरोबर मी माझे 2 शब्द संपवणार आहे. पण मी हेच म्हणेल की आता यापुढचं आयुष्य त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे जगावं, आणि ते खूप मेहनती आहेत. अशी सुट्टीमध्ये येतात तर एकही दिवस शांत बसणार नाही, हे करतील ते करतील. खूप आम्ही बोलतो अरे यार तुम्ही सुट्टीमध्ये आले, आराम करा, रिलॅक्स या. लोक आराम करतात आणि हे नाही, हे बिलकुल घरी बसत नाही, म्हणजे काही ना काही काम करतच असतात. पण खूप चांगले आहेत, खूप स्वभावही चांगला आहे. मामी पण छान आहेत. तर टचवूड आमच्या फॅमिलीला कोणाची नजर नको लागायला. पण थँक्यू मोठ्या मामा आणि मामी. चला सॉरी थँक्यू. नारायण बाबूराव निळे. मी माझ्या भावाला सेवानिवृत्तीचे हार्दिक शुभेच्छा देतो. भाऊ, हे जे भाऊ नाव आहे हे आमच्या घरामध्ये फक्त नाव नाही, हे खूप मोठं एक ब्रँड आहे. त्याचा फोन जरी आला तर भावाने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. माझ्या वडिलांना कोविड काळामध्ये भाऊ जवळ तर नव्हता, पण त्याचा सतत कायम कंटिन्यू फोन चालू राहत होता. म्हणजे तो असा होता, लांब होता पण एकदमच जवळ होता. आणि आजपर्यंत आता मी तर 2-3 वर्ष इकडे राहिलेलो पण आहे, आणि भाऊ सोबत मोठी मम्मी वहिनी, पण कधी असा परकापणा किंवा काही कधी हे तर जाणवलाच नाही. आणि आमचा भाऊ असा आहे, आणि त्याच्यामध्ये हे जे आमची वहिनीचे जे स्वभाव आहे ते पण खूप छान आहे. आणि आज आमचा भाऊ या पदावरती आहे तर त्याच्यामुळं त्याच्या मागं फक्त एक आमच्या वहिनीचा हात आहे. याबद्दल ओके देवी. Soldiers are one of the greatest person of our country. They are guardian of the nation. They protect our citizen at all cost. I am proud that my father is one of the soldier of our country. Today I am here to say some words about my father. I am feeling very happy that my father has completed his service and coming home safely. Thank you for your service to our country. Your bravery, sacrifice and strength do not go unnoticed. Me and my brother, mother, grandfather spent time without him, which was very painful, sadness, but feeling proud also, thinking that he is his due job to protect our motherland. My father has fulfilled my all need, and it's my time to complete his wishes and take care. One more healthy congratulations to my father of his retirement.
Here I end my few words. Thank you, thank you. शुभमने इंग्रजीमधून जे भाषण दिलेलं आहे खूप चांगलं भाषण दिलेलं आहे. आता माल्या अक्कांना विनंती करतो की त्याने येऊन 2 शब्द व्यक्त करावे मंचावरती. म्हणजे आमच्या घरातला सर्वात मोठा भाऊ. हा भाऊ म्हणजे भाऊ म्हटलं तर घाबरलं, सगळे घाबरायचे. मी भाऊ को बोल दूंगी काही बी झालं ना. थोडंसं मी घरामध्ये माझ्या मिस्टरचं सांगते, सगळे बी झाले तर मी ज्यादा करेंगे ना, मैं भाऊ को बोलूंगी. तर म्हणजे हा भाऊ, मी त्याची आत्या आहे, तो माझा भाचा आहे. भाऊ आता सगळ्यांनी त्याच्या मोठ्यापणाची सर्वीच्या बारामध्ये सगळं बोल. आता मी लहानपणाच्या याच्यात बोलते. म्हणजे हा भाऊ म्हणजे हा लहान होता आणि 13 मुलीच्या नंतर हा भाऊ झाला. तर आम्हाला एवढी खुशी झाली होती आमच्या वडिलाला. आमचे तर दादांनी या पुण्या झेट्यासमध्ये लाडूची पंगत दिली होती, कारण की आमचे वडील गरीब होते आणि हा झाला होता. तेव्हा एवढी खुशी झाली होती आम्हाला की आम्ही ना सर्वांना घरोघरी आणि घेऊ पळायचे आम्ही. अरे मेरे भाई को लडका हुआ, अरे मेरे भाई को लडका हुआ, इतके आम्हाला आनंद व्हायचा. आणि हा भाऊ म्हणजे थोडा मोठा झाला आणि मोठा झाला एवढा शरारती होता, एवढा की याला बांधून ठेवायचा रस्सीनं, तरी बी तो सोडून द्यायचा. आणि इतका म्हणजे किसको मारणे का बोल. लहानपणी आम्ही एकदम त्याला म्हणायचे, भाऊ झगडे नाही करायचे, इसने चुगली करी अभी मैं जाऊंगा उसको मार के आऊंगा. तर आम्ही याला रस्सीनं बांधून ठेवायचे, तरी बी हा सोडून द्यायचा आणि लगेच पळायचा. आणि रोज झगडे आणायचा, रोज झगडे. आमचे दादा सगळ्यांना माफी मागायचे, मेरे को माफ कर, मेरे बेटे को माफ कर दो, मेरे नातू को माफ. एका वेळी काय झालं की रामायण चालायची. रामायणामध्ये सगळे पण म्हणजे हनुमानजी म्हटलं की याच्या अंगात याचा हनुमानजी. आणि मग आमच्या घरामध्ये आई आंघोळ केली की हे पण सगळ्यांना आंघोळ घालून द्यायचे, वहिनी सगळ्यांना आंघोळ घालून द्यायची आणि सगळे 10-12 पोरं बसून द्यायचे टीव्हीच्या समोर. मग हनुमानजीनं लंका पेटवली होती. मग याच्या दिमागात तेच झालं. याने मग आम्ही सगळे दुपारी जेवायला बसायचे. आमच्या घरामध्ये म्हशी होत्या, 10-12 म्हशी होत्या, बकऱ्या होत्या. मग त्यांच्यासाठी सर्व आणि झाडं होते, कडबा होता, कुट्टी होती आणि लाईनशीर घरामध्ये खूप सारे गवतं होते. आणि आम्ही जेवायला बसलो, एकदम अचानक धूर दिसला. अरे काय झालं काय झालं. याने शेपटामध्ये पुरं झोपडच पेटवून दिलं. कारण मग सगळ्यांना म्हणजे बाळू दादा सगळे आले, अरे काय झालं काय झालं, इथं धुवा. बघितलं तर या भाऊना हनुमानजी बनला आणि पुरं झोपडं जाळून ठेवलं. असा हा एकदम नटखट होता आणि खूप चांगला पण होता. आणि एका वेळी काय झालं, मैडम ने म्हटलं, ये 10 साल का हो गया तो भी बॉटल से दूध पीता है, मैं मेरे घर का दूध पीता है. मैडम बहन जी आप अपने घर से लाती हो क्या दूध. म्हणजे कोणाला घाबरायचा नाही, पण रिस्पेक्ट मी करायचा तेवढा. आजपर्यंत आम्हाला कधी काहीच नाही बोलला. आम्ही आत्या असून कधी बोला, भाऊ देख तेरे बच्चे ने मेरे को ऐसा बोला, क्यों रे, हमारी हिम्मत आज तक हुई नहीं, तू कैसा क्या बोलता है मेरी आत्या को. म्हणजे भाऊमध्ये एवढं रिस्पेक्ट आणि प्रेमळ भावाचा होता. एक प्रेमळ होता, खूप प्रेम करतो आमच्यावरती. कधी काही बी झाला, हा का घबराना नाही, मी आऊंगा ना. आणि कधी बी तिकडे बी फोन करायची, भाऊ ऐसा हुआ, भाऊ ऐसा हुआ, अरे अक्का मी आ रहा हूँ ना. ह्याप्रमाणे तो हिंमत द्यायचा आम्हाला. याने आमची हिंमत तोच होती. आणि एवढा चांगला प्रेमळ होता. लहानपणी आम्ही त्याला फार छान ठेवलं, त्यानं पण आम्हाला दिलं. आज पण तो भीमसारखा दिसतो, हनुमानसारखा दिसतो. आणि शेवटचे त्याचे दिवस आणि येणारे दिवस फार प्रेमाने जावे, सुखाने जावे. आणि चांगल्याला जसं प्रेम आम्हाला दिलं त्याचप्रमाणे शेवटपर्यंत आम्हाला प्रेम द्यावे. थँक्यू. अक्कानी खूप चांगल्या मस्तपणे आपलं 2 शब्द सांगितले. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितली की तो हनुमान सारखा झोपडी झाली. माझी विनंती की आता काही तसं नको करू, तू आता मोठे झाले. बरं ठीक आहे. अजून कोणी इच्छुक आहे मनोगत व्यक्त करायला, कोणाला इच्छा आहे. जब मैं आया उधर से, हाँ भाऊ
मैं जब वहाँ से आया तो वहाँ भी मेरे को सब लोग बोलते थे नीले तू जा रहा है तो यहाँ कैसे क्या होगा। मैंने बोला नीले CRP आज भी चलते आएंगे, इसके आगे भी चलेंगी, इसके आगे भी चलती रहेगी। नीले है, नीले जैसे लोग आते रहेंगे जाते रहेंगे। बस इतना है कि वहाँ भी छाप छोड़ के गए हैं कि इसीलिए सब लोग आज भी याद करते हैं। और रही यहाँ के बाद अभी बैक टू पवेलियन है, टाइगर जिंदा है। ठीक है। मिस लावण्या प्रशांत साबळे आता एक पोयम म्हणणार आहे, गाणं म्हणणार आहे, तर आपण ते गाणं ऐकूया. पप्पा जल्दी आदाना समंदर पार से गुड़िया की बाजार से आते सी गुड़िया लाना गुड़िया खाना ना पप्पा जल्दी आदाना समंदर पार से गुड़िया की बाजार से अच्छी सी गुड़िया लाना आना पप्पा जल्दी आना थैंक यू. नसली म्हणून काय झालं की अंगाला हात नाही लावून देणार असं मामा आहे आपलं. वडिलांनंतर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मामा. फने बांजा गाड़ियों की लाइन है घर में फिल्म के
जरा प्यार वाले फीलिंग्स गाना. अरे इन दोनों का रिश्ता जगत में सबसे न्यारा है और जानते ज्यादा मामा ने अपना भांजा प्यारा है. आहो मामी, आहो मामी. मुंबई वरून दिल्ली वरून, मुंबई वरून दिल्ली वरून आलोय फिरून, आलोय फिरून. अहो मामी, तुमची मुलगी लय सुंदर, मामी मुलगी लय सुंदर, तुमची मुलगी लय सुंदर, मामी मुलगी लय सुंदर. जिथे विषय गंभीर तिथे आता वाट नाही बघायची कोणाची, पोरगी करायची ना तर मामाची. Mama, mama, mommy, mommy, mama, mama, mommy, mommy. तुमचा भाषा बघून घ्या ना, तुमचा भाषा बघून घ्या ना. तुमची पोरगी मला द्या ना, तुमचा जावई करून घ्या ना, मला द्या ना, तुमचा जावई करून घ्या ना. हे त्यांच्यासाठी ज्यांनी बाहुबली बघितलं मामावरचा विश्वास उडला होता, त्याचा मामा असेल पितूर. आपला नाही भावांना मामा पितूर, आपला मामा आपल्या काळाचा तुकडा आहे. Thank you.
गोरिया रे छोरिया रे गोरिया रे छोरिया रे तेरा जलवा देखा तो दिल हुआ मिलखा बड़ी तेज भागे रे मनमा इमोशन जागे रे मनमा इमोशन जागे मनमा इमोशन जागे रे मनमा इमोशन जागे दिल जगह से हिल गया रे दिल जगह से हिल गया रे टुकड़ों में निकला रे दिल का छिलका तूने भेगा खा के रे मनमा इमोशन जागे रे मनमा इमोशन जागे मनमा इमोशन जागे रे मनमा इमोशन जागे मेरा देसी टुकल सैया पल की ठंडी छैया मैं नाचे गाता थैया थैया सैया सैया मेरा देसी टुकल सैया पल की ठंडी छैया मैं नाचे गाता थैया थैया सैया सैया ओ मेरे सैया 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 दिल की फंसी है नैया मझधार में सुन ले विस्तार में हो लुट गया प्यार में ये तो बता दे मेरे जज्बात का इतना कम रेट क्यों है तेरे बाजार में करके वादा क्यों ना आई करके वादा क्यों ना आई हुआ दिल का जगराता हल्का फुल्का साधो का खा के रे मनमा इमोशन जागे रे मनमा इमोशन जागे मनमा इमोशन जागे रे मनमा इमोशन जागे मेरा देसी टुकल सैया पल की ठंडी छैया मैं नाचे गाता थैया थैया सैया सैया मेरा देसी टुकल सूरत दिल को तेरे नाम बड़े दर्शन छोटे दर्शन छोटे सूरत दिल को तेरे नाम बड़े दर्शन छोटे दर्शन छोटे माऊली खाली बस. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काळून असलं की ते घर बसल्याने मला सांगा सुख म्हणजे काळून असलं की ते घर बसल्याने में पुदीना देगा नाक गाना गिना देगा चिकनी चमेली देगी चिकना कमीना देगा छानने जिगर होके छींट किया तो सारे तारे बोले गिली गिली अक्खा मेरी बात ज्यादा बातें बुरी बात थाली में कटोरा लेगा आलू भात पूरी बात मेरे भी जो किसी ने रिपीट किया तो साला मैंने तेरे मुंह पे मारा मुक्का कोई चढ़ा है खैर ना जानना अब तो क्या बुरा क्या भला है फर्क पहचानना पकड़ के खड़ा है कम वक्त छोड़ना जाना बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज
बदतमीज दिल मारेगा मारेगा, बदतमीज दिल बदतमीज दिल मारेगा मारेगा। ये जो हाल है सवाल है कमाल है जानना जानना, बदतमीज दिल मारेगा। ए हर्षू कालचं अरे त्याला घेला त्याला पाहिजे हिरो होंडाची खोडी पाहिजे, हाताची लालीनी कानाची बारकी, हातात सोन्याची घडी पाहिजे। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे।
इससे मैं क्या कहूँ, ये लड़का है, अकड़ती है, झगड़ता है, बिगड़ती है, दीवाना है, दीवानी है. But he's your best friend, yeah. but she's your best friend, yeah. हाय हाय रे हाय लड़का, हाय हाय रे हाय, लड़का ना जानिए क्यों पूछो तो हाय. हाय हाय रे हाय लड़का, हाय हाय रे हाय, लड़का ना जानिए क्यों पूछो तो हाय. कभी हमसे लड़ता है, कभी झगड़ता है, कोई कोशिश की ना. ये लड़का है दीवाना है, दीवाना, दीवाना, दीवाना. ये लड़की है दीवानी है, दीवानी, दीवानी, दीवानी. तेरे माथे झूमर दमके, तेरे कानों वाली चमके है रे. तेरे हाथों कंगना खनके, तेरे पैरों बाल छनके है रे. नैनों से बोले रब्बा रब्बा, मैं डोले रब्बा रब्बा, अमृत ढोले रब्बा रब्बा, तू सोनिए. किनारा दिखा करके डुबा दे गया छल्ला, मेरा आशिक छल्ला बल्ला, मेरा बल्ला छल्ला बल्ला, मेरा छल्ला बल्ला बल्ला. समझा था गोल्डन जुबली जिसे, हर समझा हमने था गोल्डन जुबली जिसे. वो तो नटनी दिखा करके चुम्मा ले गया छल्ला, मेरा आशिक छल्ला बल्ला, मेरा बलवा छल्ला बल्ला, मेरा छल्ला बल्ला बल्ला. उड़न छू छू मैं चिड़िया फिरूंगी बलम छू छू, तू कैसे फिसलती. उड़न छू छू मैं चिड़िया फिरूंगी बलम छू छू, तू कैसे फिसलती. दिल की आदतें बंदर छाप है, खाली पीने चढ़ 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 के अंदर जाए, हरदम मोड़ में लग लग ताप है. धीमे गिरता है ये टूटी जावा. अरे Dream on, wake up on critical condition. Hey, come, wake up on, heal do sab shit up. Face to face, धरती को ग्राम, top to face.
लगेगा आजा बन जा मेरा यार मुझको हुई न खबर चोरी चोरी छुप छुप मुझको हुई न खबर चोरी चोरी छुप छुप तब प्यार की पहली नजर है ले गई दिल ले गई ले गई दिल ले गई
जाए जरा जरा दिल मेरा खुल के नाचूं शर्माए दिल मेरा कैसा समझो गाना हो सारा मेरे ढोल पे नचा हो लीला धम 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 बजे हो